नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेन मिस झाली किंवा यायला उशीर झाला तर रेल्वेकडून कोणत्या सुविधा मोफत दिल्या जातात याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. मित्रांनो, यामध्ये पहिली सुविधा आहे ती म्हणजे पैसे परत मिळवण्याची सुविधा. यामध्ये एखाद्या वेळेला जर रेल्वे 3 तासांपेक्षा जास्त उशिरा आली किंवा तिला उशीर झाला तर तुम्ही तिकीट रद्द करू शकता आणि त्या तिकिटाचे पूर्ण पैसे देखील मिळू शकता. रेल्वे काउंटरवर ऑफलाईन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध असून येणाऱ्या कालावधीत ही सुविधा ऑनलाईन देखील उपलब्ध केली जाणार आहे. त्यासोबतच तिकीट रद्द करण्याव्यतिरिक्त प्रवासी विविध कारणांमुळे ट्रेन चुकली तरीही पूर्ण पैसे मिळवू शकतात. फक्त याकरिता तुमच्याकडून ट्रेन मिस झाल्यानंतर 1 तासाच्या आत TDR फॉर्म भरावा लागतो. ही सुविधा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांसाठी उपलब्ध आहे. नंबर 2, मोफत जेवणाची सुविधा. जर याविषयी IRCTCचा नियम पाहिला तर त्यानुसार ट्रेनला 2 तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना मोफत जेवणाची सुविधा देखील दिली जाते. ही सुविधा फक्त शताब्दी, दुरांतो आणि राजधानी या ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. IRCTCच्या नियमानुसार ट्रेन उशिरा असताना तुम्हाला मिळणाऱ्या जेवणासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यायला लागत नाही. नंबर 3, राहण्याची सोय. समजा एखादी ट्रेन उशिराने धावत असेल तर IRCTC भारतीय रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर वेटिंग रूम मध्ये मोफत राहण्याची सोय देखील करते. वेटिंग रूम सुविधेचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांनी त्यांचे रेल्वे तिकीट देखील दाखवणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक स्टेशनवर स्वतंत्र वेटिंग रूम आहेत. नंबर 4, लॉकर रूमची सुविधा. ट्रेन उशिरा असताना जेवणाशिवाय इतर सुविधा देखील मोफतपणे उपलब्ध असतात. यामध्ये तुम्ही सुरक्षित लॉकर रूम मध्ये तुमचे सामान लॉक करू शकता. याशिवाय प्रथमोपचार आणि वैद्यकीय सेवा तसेच व्हीलचेअर अशा सुविधा देखील प्रवाशांना मोफत दिल्या जातात. तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.